लेण्याद्री मतमोजणी केंद्रामध्ये आपण दाखल झालेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता का पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आहे. 8 वाजल्या पासून मतमोजणी सुरू झालेली आहे. आता 1 तास झालेला आहे. तरी देखील कोणतेही अपडेट या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. पोस्टल मतदान कुणाला किती झालेलं आहे, पहिल्या फेरीमध्ये किती मतदान झालेलं आहे, या अद्याप देखील समोर आलं नसल्यामुळं इकडे संभ्रमावस्था आहे. पत्रकारांमध्ये सुद्धा नाराजी सुरू आहे. उमेदवारांचे किंवा जे समर्थक आहे त्यांना देखील ते त्यांचे कान आतुरलेले आहेत. कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हे पाहिला तरी देखील भोंगळ कारभार या ठिकाणी दिसून येत आहे. इथं काही पत्रकार आपल्या समोर आहेत. काय सांगाल? अनेक तालुक्यामध्ये आघाडी, पहिली आघाडी, दुसरी आघाडी जाहीर झाली. जुन्नर अजून काही मुळातच बाहेरून आतून कुठली न्यूज किंवा कुठलीही आकडेवारी बाहेर आलेली नाही आणि माझ्यासमोर बाकीचेही पत्रकार प्रचंड नाराज आहेत. त्यांनी ॲक्च्युली पहिलेच सांगायला पाहिजे होतं. आता हे कार्ड जे आपल्याकडं तहसील कार्यालयाकडून देण्यात आलेले आहे याच्यावर सरळ सरळ म्हटलेलं आहे निवडणूक निर्णय अधिकारी जर त्यांनी जर परवानगी देऊन हे कार्ड दिले आहे त्याचा उपयोग काय? आतमध्ये जाऊन द्यायचं नसेल, कुठली माहिती द्यायची नसेल तर पत्रकारांना इथून बोलून त्यांचा खोळंबा का करायचा? काही विशिष्ट पत्रकारांना आतमध्ये सोडायचं, बाकीच्या पत्रकारांना दुय्यम वागणूक द्यायची, हा प्रकार कुठेतरी मला योग्य वाटत नाही, हा बरोबर नाही असं मला वाटतं. सर्वात महत्वाची बाब म्हणजे 1 तास झालाय अजून मतमोजणी कुणाला किती काही सांगण्यात येत नाहीये. अहो हे तर काहीच नाही. ह्यापूर्वी जे मतदान झालेलं आहे, मग तालुक्यामधून स्त्री मतदान किती झाले, पुरुष मतदान किती झाले, एकूण मतदान किती मतं झालेली, हे टक्केवारी टक्केवारी नाही, आकडा. हा. एकूण 3.25 लाख मतदान होतं, त्यापैकी किती मतदान झालेलं आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आतापर्यंत पत्रकारांना. मग काय उपयोग तो ग्रुप बनवून किंवा इतर सगळ्या गोष्टी करून? प्रशासनाने पत्रकारांना माहिती देणं गरजेचं आहे. पत्रकारांथ्रू ते माध्यम आहे जनतेमधलं आणि प्रशासनामध्ये, ते तिथपर्यंत ते पोहोचवतात ना ही माहिती की कुणाला किती मतं पडलीत, कुणा काय आहे. जर ती माहितीच मिळणार नसेल तिथं बोलून काय फायदाच नाही असं मला वाटतं. 1 तास झालेला आहे. अद्याप देखील मतमोजणीचे अपडेट येत नाही. हे खरं तर फार शोकांतिकेची बाब आहे की सगळेच पत्रकार या ठिकाणी आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, हे सगळे पत्रकार आहेत. ECSची कार्ड आहेत त्यांना सोडलेलं आहे. यूट्यूबचे जे पत्रकार आहेत त्यांना मात्र थांबवले. आणि मग जर असं असेल तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं असतं तर आपण आपल्या पद्धतीनं काहीतरी एका ठिकाणी नियोजन केलं असतं. परंतु इथे येऊन खोळंबा करण्यात काही अर्थ नाही आहे. 1 तास झाला आहे, समजा मतमोजणी झाली असेल तर लवकरात लवकर ती माहिती बाहेर येणं गरजेचं आहे. ती माहिती अजून इथपर्यंत येत नाही आहे आणि त्यामुळे एकंदरीत सर्व पत्रकार मंडळी नाराज झाली. आणि जे तालुक्यातील जे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत त्यांना जी माहिती मिळाली पाहिजे, ते जे ह्या सगळ्या पत्रकारांना वाट बघतात त्यांच्यापर्यंत विशेष माहिती जात नाहीये. सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवरती काही माहिती जाते की हे पुढे आहेत, ते मागे आहेत, परंतु ती अथॉराईज कोणती माहिती जात नाही. आपल्याला देखील इथपर्यंत कोणती अथॉराईज माहिती येत नाही. ही बाब अत्यंत शर्मेची आहे. काय जुन्नर तालुक्यात काय संदेश जाईल? अनेक लोक, हजारो लोक असं आतुरतेने वाट पाहत आहे कोण आघाडीवर पिछाडीवर पाहिलं. प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या गोष्टी करणं गरजेचं आहे. आपल्या माध्यमातून ही गोष्ट तिथपर्यंत गेली आणि पुढच्या अर्धा पाऊण तासामध्ये जर ही गोष्ट झाली तर निश्चितच सगळ्यांनाच योग्य ती माहिती लवकरात लवकर पोहोचेल. आणि प्रशासनाने या अगोदर अत्यंत सुंदर काम केलेलं आहे. म्हणजे कालपर्यंतचा जर विषय पाहिला तर तोपर्यंत अत्यंत सुंदर काम केलं. आतलं नियोजन व्यवस्थित केलं आहे. मतमोजणीचे मतदान झाल्यानंतर जे पोलिंग एजंट किंवा त्यांचे मतदाराचे कर्मचारी होते ते इथे आल्यानंतर त्यांचा सन्मान सत्कार केला, हे सगळं अत्यंत उत्तम काम केलं. परंतु आज मी तिला महत्त्वाचा दिवस असताना, मतमोजणी दिवस असताना इथे मात्र जी माहिती लगेच यायला पाहिजे ती मात्र येत नाही. इथे मात्र थोडीशी कमतरता जाणवते. अजून एक पत्रकार थेट आंबेगाववरून आलेत. कसा अनुभव आला? अजूनही मतमोजणीचे अपडेट येत नाही. 8-8:30 वाजता खरं तर मतमोजणी चालू होणार होती, परंतु अद्यापही मतमोजणी चालू झालेली नाहीये. एक राऊंड झालाय अशी सूत्रांकडून माहिती आहे, पण अजूनपर्यंत बाहेर काही पत्रकार एवढे वेट करतात तरी देखील पत्रकारांपर्यंत आणखी एकही फेरीचा कोणाला किती मतदान आहे, काय आहे, पोस्टल मतदान झालंय असं सांगतायत, पण अजून कोणतीच माहिती बाहेर पोहोचत नाही. आजूबाजूच्या तालुक्यामध्ये सर्वप्रथम माहिती ऑलरेडी पत्रकाराला देण्यात येते, जनतेपर्यंत पोहोचते. हे जुन्नर तालुक्यामध्ये आज काय प्रकार घडलाय वेगळा असं त्यामुळं माहिती येत नाही. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही पण मगाशी हा, जाऊन आले मी, पण आतमध्ये चालू आहे, पण बाहेर का देत नाहीये त्याची काही माहिती अजून येत नाहीये. असं करायला नकोय पण त्यांनी. ठीक आहे. नमस्कार. काय मिळाली का काय अपडेट? तर संदीप भाऊ, आता 9 वाजलेत. मी या ठिकाणी 8 वाजता आलो होतो. अपेक्षा अशी होती की 8 वाजता पोस्टल मतदान सुरू झाल्यानंतर 8:15 पर्यंत पहिले निकाल हाती येतील. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की आता 9 वाजत आलेत, एकही पहिले म्हणजे माझ्या माहितीनुसार आता दुसरा राऊंड सुरू आहे. अद्यापही ना पोस्टलचं मतदान हाती आलंय ना पहिल्या फेरीचं मतदान हाती आलंय. प्रशासनाचा अतिशय या ठिकाणी म्हणजे फार मोठी दिरंगाई या ठिकाणी आपल्याला दिसते प्रशासनाकडून.
प्रशासनाकडून फार मोठी दिरंगाई या ठिकाणी दिसते असं ज्येष्ठ पत्रकार अरुण मोरे आणि इतर पत्रकारांनी सांगितलं. 8 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना देखील 1 तास झालाय, अजून कोणते अपडेट आले नाही. आपण जर त्या पलीकडे पाहिलं तर अनेक समर्थक उमेदवारांचे तिथं हजर आहेत. या ठिकाणी अनेक ठिकाणी स्पीकर देखील लावलेले आहे, पण तो स्पीकर अजून वाजलेलाच नाहीये. म्हणून काय समजायचं आत काय चालू आहे हे देखील समजायला मार्ग नाही. आणि या सर्वच लोक या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करत आहेत. जुन्नर टाइम्स, लेण्याद्री.